माझे दीपकसोबत लग्न झाले. मी माझ्या पतीसोबत सासरी जायला निघाले. माझे सासर खूप दूर होते. सासरी पोचताच मला एका रूममध्ये बसवण्यात आलं. मी एक शिकलेली मुलगी होती, परंतु माझ्या आईवडिलांनी माझे लग्न माझ्या विरोधात जाऊन एका शेतकऱ्याशी करून दिले आणि त्यामुळेच मी माझ्या नशिबाला दोष देत होते आणि त्या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हते. रूममध्ये बसून मी रडत होते आणि तेवढ्यातच माझा पती रूममध्ये आला आणि मी मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तो मला गावंढळ माणसासारखा वाटत होता. रंगाने सावळा होता आणि तो मला पाहून हसू लागला आणि माझ्याजवळ येऊन बसला. तो माझ्याकडे एकटक पाहत होता आणि तेही मला विचित्र वाटत होते. मला पाहून तो म्हणाला की मी खूप भाग्यवान आहे. तुझ्यासारखी शिकलेली मला बायको मिळाली. तेव्हा मी लगेच त्याला प्रत्युत्तर दिले की माझे नशीब किती खराब आहे. मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आहे. माझ्या तोंडचे हे शब्द ऐकून पण त्याचा चेहरा एकदम पडला होता, कारण त्याला माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यावेळी माझा मूड खूप खराब होता, कारण नकार देऊनही माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने माझे लग्न एका खेडेगावात करून दिले. माझे आईवडील मला म्हणाले होते की मुलगा खूप चांगला आहे. त्याला स्वतःची शेती आहे. शेती बघून तो पैसेही कमावतो आणि त्यांचा परिवार देखील चांगला आहे. तू तेथे सुखात राहशील. पण कोणते सुख? चांगले परिवार आणि चांगली कमाई इथपर्यंतच माझे सुख होते. माझ्या मनात खूप नकारात्मक विचार येत होते आणि आता माझ्या मनात खूप रागही होता. त्यामुळे खरं तर माझ्या शब्दांवर ताबा राहिला नव्हता. मला असे वाटत होते की मी माझा सर्व राग माझ्या पतीवर काढावा. माझा पती दीपक मला म्हणाला की पल्लवी, तुला काय झालं आहे? तू अशी का बोलत आहेस? मी म्हणाले की मी जे सत्य आहे तेच बोलत आहे. तुझी माझ्यासमोर बोलण्याची अवकात नाही. तू माझ्या लायकीचा नाही आणि जर तुला असे वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. जा आणि स्वतःला जाऊन आरशात बघ आणि मग माझ्याशी बोलायला ये. आणि त्यात तो दिसायलाही चांगला नव्हता. तो खूप अशिक्षित आहे आणि दिसायलाही चांगला नाही. देव जाणे माझ्या आईवडिलांनी तुझ्यामध्ये असं काय पाहिलं आणि त्यांनी माझं आयुष्य पूर्णपणे खराब करून टाकलं. एवढे बोलून मी रडू लागले. तो शांत झाला आणि नाराज होऊन बसला. मी रडतच त्याला म्हणाले की माझं एका मुलावर प्रेम आहे. मी तुझ्यासोबत अजिबात राहू शकत नाही. माझे बोलणे ऐकून तर तो आश्चर्यचकित झाला आणि मला म्हणाला की पल्लवी, हे काय बोलत आहेस? तू भानावर तर आहे ना? मी म्हणाली की आश्चर्यचकित होण्याची काय गरज आहे? मी ज्याच्यावर प्रेम करते तो तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला आहे, सुशिक्षित आणि दिसायलाही सुंदर आहे. हे ऐकून त्याचा चेहरा उतरला आणि तो बाहेर निघून गेला. पण ही गोष्ट सत्य होती की मी एका मुलावर प्रेम करत होते आणि तो मुलगा माझ्या कॉलेजचाच होता. कॉलेजमध्ये आम्ही काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो आणि आमचे एकमेकांवर प्रेम झाले. पुढे त्यानंतर आम्ही फोनवर बोलू लागलो. मी अजूनही रडत होते. त्यानंतर दीपक पुन्हा खोलीमध्ये आला. त्याचे डोळे सुजले होते आणि त्याने चेहऱ्यावर पाणी मारलं होतं. कदाचित तो बाहेर जाऊन खूप रडून आला होता. त्याने एक उशी आणि ब्लँकेट घेतले आणि खाली जमिनीवर झोपला. मी पण माझे कपडे बदलले आणि झोपी गेले. आता बरेच दिवस निघून गेले होते आणि मी दीपकसोबत बोलत नव्हते आणि दीपकही माझ्यासोबत काही बोलत नव्हता. तो सकाळी लवकर उठून शेतात निघून जायचा आणि संध्याकाळी थकून घरी येत असायचा. शेतातून आल्यावर त्याचे कपडे मातीने भरलेले असायचे आणि शरीर घामाने ओले असायचे. ते पाहून मला त्याची किळस येत असायची. मी त्याच्याकडे खूप रागाने पाहत असायचे आणि तोंड फिरवत. मला पाहून तो रूममध्ये निघून जात असत आणि आंघोळ करून कपडे बदलून बाहेर येत असायचा. माझा नाईलाज होता
की मला त्या सर्वांसोबत बसून जेवण करावे लागत होते. माझ्या सासरी सर्वांना एकत्र बसून जेवण करण्याची सवय होती आणि ही गोष्ट मला जराही आवडत नसत. काही दिवस तर मी ताटावरून अर्धे जेवण करून उठून जात असायची आणि कदाचित ही गोष्ट दीपकच्या लक्षात आली होती की मी त्याच्यासोबत बसून पोटभर जेवण करू शकत नाही. त्यामुळे तो आता माझ्या अगोदर ताटावरून अर्धे जेवण करून उठून जात असायचा आणि मी पोटभर जेवण करत होते. पण मला या गोष्टीचा जराही फरक पडत नव्हता की दीपक दिवसभर शेतात मेहनत करतो आणि संध्याकाळी आल्यावर त्याला पोटभर जेवणही मिळत नव्हतं. मी फक्त स्वतःचा विचार करत होते आणि माझ्या मनात फक्त संकेतविषयी विचार चालू असायचे, कारण माझे त्याच्यावर प्रेम होते. माझ्याजवळ माझा फोन होता, तो माझ्या आईने माझ्याकडून काढून घेतला होता, कारण येथे खेडेगावात असल्यामुळे सुनांना आपल्याजवळ मोबाईल ठेवता येत नव्हता. जेव्हा मला राहवले गेले नाही तेव्हा मी सर्व लाज सोडून दीपकचा मोबाईल मागून घेतला. त्याला म्हणाले की मला संकेतसोबत बोलायचे आहे. माझे बोलणे ऐकून तर तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत बसला, कारण मी तशी हद्द पार केली होती. मी त्याच्या हातातून फोन घेतला आणि संकेतला फोन लावून त्याच्याशी बोलू लागले. जेव्हा मी संकेतसोबत बोलत होते तेव्हा तोही माझी काळजी करत होता. मी रडत रडत संकेतला सर्व काही सांगितले आणि त्यावेळेस दीपक माझ्या जवळच उभा होता. मला या गोष्टीचे भानही राहिले नव्हते. त्याने गुपचूपपणे चादर आणि उशी घेतली व तो झोपून गेला. आता तर हे दररोजचं झालं होतं. मी दीपककडून फोन घेऊन संकेतला दररोज फोन करायची, पण तो मला अजूनही स्वीकारायला तयार होता. एके दिवशी तर रूममध्ये नेटवर्क नव्हते, म्हणून मी रूमच्या बाहेर येऊन फोनवर बोलत होते. घरातील सर्वजण झोपले होते आणि दीपकही झोपला होता. अचानक त्यावेळी मागून माझा दीर आला आणि त्याने माझ्या हातातून फोन घेतला व तो मला म्हणाला की निर्लज्ज बाई, नवरा असताना तुझे दुसऱ्या माणसांसोबत संबंध ठेवत आहे. तुला लाज नाही वाटत का? मला माहीत नाही तो माझं केव्हापासून बोलणं ऐकत होता आणि तो माझ्यावर जोरजोरात ओरडू लागला. हळूहळू घरातील सर्व माणसे जागे होऊ लागली आणि तेवढ्यात दीपकही तेथे आला आणि तो म्हणाला की काय झालंय आहे, एवढ्या रात्री मोठमोठ्याने का ओरडत आहे? माझ्या दीराने तर माझे सर्वांसमोर सत्य सांगितले. तेव्हा घरातील सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले, परंतु मी मात्र मनातल्या मनात खूप खुश होते, कारण आता सर्वांना माझे सत्य माहीत झाले होते आणि ते आता मला माझ्या माहेरी पाठवून देतील व तिकडे जाऊन मी लगेच संकेतसोबत लग्न करेल. परंतु असे काहीही घडले नाही. दीपकने त्याच्या भावाला खोटे ठरवले. दीपक म्हणाला की मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीच करू शकत नाही. ती तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत आहे, ते तिने मला अगोदरच सांगून ठेवले होते. हे सांगून त्याने सर्व काही तेथेच हा विषय संपवून टाकला. सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले होते. मी आणि दीपकसुद्धा आमच्या रूममध्ये आलो. मी रूममध्ये येताच माझ्या पतीसोबत भांडण करू लागले, कारण मला त्याचा आधीपेक्षा खूप जास्त राग येऊ लागला होता. मी दीपकला म्हणाले की माझा मार्ग मोकळा होणार होता. तुला सर्व काही माहीत होतं, तरीसुद्धा तू सर्वांना खोटं सांगितलं. जर आज तू मला घराबाहेर काढलं असतं तर माझ्या आई वडिलांना नाईलाजाने त्यांना माझं लग्न संकेतसोबत लावून द्यावं लागलं असतं. तू मला का सोडून देत नाही? कारण का मी माझ्या आई वडिलांमुळे काहीही करू शकत नाही. दीपक म्हणाला की जर मी तुला सोडून दिले तर मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप सहन करू शकत नाही, कारण तुझ्या आई वडिलांची इज्जत ही पण माझी इज्जत आहे. जर तो मुलगा तुला स्वीकारायला आता तयार आहे तर मी तुला त्याच्याकडे
स्वतः सोडून येईल आणि तुझे सर्व आरोप मी माझ्यावर घेईल आणि त्यानंतर मी तुला घटस्फोट देखील देईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. खरं तर आज पहिल्यांदा त्याच्याविषयी मला चांगली भावना मनामध्ये निर्माण झाली होती. मी हे सर्व काही संकेतला सुद्धा सांगितले आणि तो सुद्धा खुश झाला होता. म्हणत होता की तुझ्या पतीला घेऊन शहरामध्ये ये आणि घटस्फोट घे. त्यानंतर आपण दोघे कोर्ट मॅरेज करू. त्यामुळे तुझ्या आई वडिलांना आपले लग्न करूनच द्यावे लागेल. मी तसा त्याला होकार दिला आणि लगेच 2-3 दिवसात मी आणि दीपक संकेतने सांगितलेल्या पत्त्यावर पोचलो आणि दीपक म्हणाला की आता तू घरी जा आणि नंतर मला घटस्फोटाचे कागद पाठव. त्यानंतर मी संकेतसोबत लग्न करूनच घेईल. दीपक मला म्हणाला की मी 2-3 दिवसातच या पत्त्यावर घटस्फोटाचे कागद पाठवून देईल आणि तो तेथून निघून गेला. मी संकेतच्या घराचे दार वाजवले तर दार संकेतनेच उघडले. मला पाहून तर संकेत खूप खुश झाला. मी त्याच्या घरात गेले तर आमच्या व्यतिरिक्त त्या घरात कोणीच नव्हतं आणि त्याने मला असं सांगितलं होतं की आपल्याविषयी मी घरात सर्वांना सांगितले आहे. घर असं रिकामा पाहून मी संकेतला विचारले की तुझे आई वडील कुठे आहेत. तेवढ्यात तो मला म्हणाला की आतमध्ये ये, आपण बसून बोलूया. त्यानंतर आम्ही बराच वेळ बसून गप्पा मारल्या आणि त्याने माझे फोटो काढले. त्यानंतर लगेच त्याने माझे फोटो कोणाला तरी सेंड केले होते. मी त्याला विचारलं तर तो म्हणाला की मी तुझ्या दिराला पाठवले आहेत. त्यानंतर तो जरा फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्या वेळानंतर पुन्हा त्याच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागला. तेव्हा आम्ही त्याच्या नकळत त्याचा मोबाईल घेऊन मेसेज वाचले तर त्यामध्ये असे लिहिले होते की मुलगी तर खूप सुंदर आहे, पण मी त्या बदल्यात फक्त 3 लाख रुपये तुला देऊ शकतो. हे वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. याआधी की माझ्यासोबत काही वाईट घडण्याच्या अगोदर मी तेथून निघून आले आणि रडतच माझ्या सासरी येऊन पोहोचली. मला पाहून दीपक तर आश्चर्याने म्हणाला की आता काय झाले. मी तुला सांगितले होते ना की पेपर पाठवून देईल. तू आता इथे काय करायला आली आहे. मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर दीपक काहीच बोलला नाही. पल्लवीला आता त्याच्यासमोर खूप लाजिरवाणं वाटत होता. थोड्या वेळानंतर तो रात्री नेहमीसारखा अंथरूण घेऊन जमिनीवर झोपू लागला. पण आज मला खरं तर झोप येत नव्हती. मी पूर्ण रात्रभर रडत होते आणि मी दीपकसोबत किती चुकीची वागले आहे याची आता मला जाणीव झाली. थोड्या वेळानंतर पुन्हा मला संकेतचा फोन आला, परंतु मी संकेतचा फोन उचलला नाही आणि मी त्याचा नंबर ब्लॉक केला. सकाळी उठल्यावर मी जेव्हा पाहिले तेव्हा दीपक रूममध्ये नव्हता. तर रात्रीच मी विचार केला होता की सकाळी उठून मी त्याची माफी मागणार, कारण त्याच्यापेक्षा जास्त मला कोणीच खुश ठेवू शकत नाही हे आता मला समजले होते. कारण एखाद्या व्यक्तीची सुंदरता ही त्याच्या वागण्यामध्ये असते आणि दीपकची वागणूक ही खूप चांगली होती. तर शेतातून संध्याकाळी घरी आल्यावर मी त्याची माफी मागितली आणि रडू लागली, परंतु दीपक मला काहीही बोलला नाही. माझ्या हातात पेपर देऊन म्हणाला की पेपर वाचून याच्यावरती सही कर. मी दीपकला म्हणाले की दीपक मला माफ कर, मला घटस्फोट नाही घ्यायचा. आत्ता मला कायमचं तुझ्यासोबत राहायचं आहे. पण तो तरीही काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. मी तसेच रडत राहिले आणि विचार केला की पुन्हा त्याची माफी मागेल. रात्री जेव्हा दीपक रूममध्ये आला आणि नेहमीप्रमाणे तो आपलं अंथरूण घेऊन झोपू लागला, तेव्हा मी त्याला म्हणाले की दीपक तू बेडवरती झोप. तर मी त्याच्या पायात पडून त्याची माफी मागितली आणि रडू लागले की मला घटस्फोट देऊ नको, मला तुझ्या जवळच राहायचे आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. माझ्यावर हवं तर तू रागव, पण मला सोडून देऊ नकोस.
तेव्हा त्याने मला शांत केले आणि म्हणाला की तू जर ते पेपर वाचले असते तर तू आज अशी रडत बसली नसती, कारण ते पेपर तर जमिनीचे होते. ती जमीन मला तुझ्या नावावर करायची होती. हे पाहून मी तर आश्चर्यचकित झाले, कारण एखादा माणूस एवढा चांगला कसा असू शकतो. परंतु हे पाहून मला धक्का बसला की दीपक माझ्या नावावर जमीन का करत आहे. जेव्हा मी त्याला विचारण्यासाठी गेले तेव्हा तो मला म्हणाला की मी उद्या कामानिमित्त शहरात जात आहे, त्यामुळे परत आल्यावर तुला सर्व काही सांगेल. आणि एवढं बोलून त्यांनी पेपरवर माझ्या सह्या करून घेतल्या आणि सकाळी दीपक जाण्यासाठी निघाला. तर मी 2-3 दिवस दीपकची खूप आतुरतेने वाट पाहिली, पण तो आला नाही. तर 4थ्या दिवशी त्याचा एक मित्र त्याचे मृत शरीर घेऊन घरी आला. त्यावेळेस घरात सर्वत्र दुःखाचा डोंगर पसरला होता. मी हे दृश्य पाहून तर बेशुद्ध पडली आणि मला हे सहन झाले नाही. थोड्या वेळानंतर मी भानावर आले आणि मी जोराजोरात रडू लागले. त्याच्या मित्राने मला सांगितले की दीपकला 2 महिने अगोदरच माहीत झाले होते की त्याला कॅन्सर झाला आहे. मागील काही दिवसापासून तर तो खूप टेन्शनमध्ये होता आणि त्यातच हा आजार, त्यामुळे तो आज आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. हे ऐकून तर मला अजून धक्का बसला, कारण कदाचित हे सर्व माझ्यामुळेच झाले होते. 3-4 दिवसानंतर माझ्या सासूबाईंनी मला एक चिठ्ठी दिली. सांगितले की ही चिठ्ठी दीपकच्या मित्राने दिली आहे. दीपकने त्याला चिठ्ठी तुझ्याजवळ देण्यासाठी सांगितले होते. तेव्हा मी सासूला म्हणाले की आई, दीपकला तर वाचता लिहिता येत नव्हते. तेव्हा माझी सासू मला म्हणाली की तो खूप शिकला होता, पण त्याने तुला कधी सांगितले नाही. मी ऐकून शांत झाले, कारण मी त्याच्याविषयी कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मी धावतच माझ्या रूममध्ये गेले आणि ती चिठ्ठी वाचू लागली. त्यात असे लिहिले होते की पल्लवी, तू लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसत होती. खरं तर त्याच वेळी मला तुझ्यावर प्रेम झाले होते. आणि हो, मी एक शिकलेला सुशिक्षित मुलगा होतो. जर मी विचार केला असता तर मी नोकरी करू शकलो असतो, परंतु माझ्या वडिलांनी मला शेती करायला शिकवले होते आणि त्याच शेतात त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते की ती शेती मी स्वतः सांभाळेन. त्यामुळेच मी शेती करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री तो मला सांगितले की तुझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तेव्हा पूर्णपणे मी तुटलो होतो, पण मी कधीही रडलो नाही. पण जेव्हा तू तुझ्या बॉयफ्रेंडसोबत अशा गोष्टी बोलत होती त्यावर फक्त माझा अधिकार होता, तेव्हा माझ्याकडून हे सहन झाले नाही. त्यामुळेच मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि त्यामुळेच मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळेच कदाचित हा आजार मला झाला होता. आणि जेव्हा मला या बाबतीत माहीत झाले तेव्हा मी माझ्या हिश्श्याची अर्धी जमीन नावावर केली. नंतर तुला कोणताही प्रॉब्लेम होऊ नये. आता तू स्वतंत्र आहे. तुला वाटेल त्या व्यक्तीसोबत तू आता लग्न करू शकतेस. हे वाचून मी खूप रडू लागले, कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी एवढ्या चांगल्या व्यक्तीला गमावून बसले होते. आता माझ्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरले नव्हते. कधी कधी आपण माणसं ओळखण्यात खूप चुका करतो आणि त्या गोष्टी आपल्याला वेळ निघून गेल्यावर समजत असतात. त्यामुळे आपण विचार करूनच कोणत्याही गोष्टी केल्या पाहिजेत, कारण संकेत सारख्या व्यक्तीवर तिला विश्वास ठेवून काहीही मिळाले नाही. आणि ज्या व्यक्तीकडे पल्लवीने दुर्लक्ष केले तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता, पण ती त्याला ओळखू शकली नाही आणि त्याला कायमचे गमावून बसली. आपणही आपल्या आयुष्यात माणसे ओळखण्यात चुका करू नका, कारण गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही आणि त्यावेळी आपल्याकडे पश्चात्तापाशिवाय दुसरे काहीही उरत नाही. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तुमची साथ अशीच नेहमी राहू द्या. धन्यवाद.